नमस्कार भावी अधिकारी मित्रांनो, मी रोशन बंडे तुमचं सिम्पली सिव्हिल्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपला विषय जो आहे, जसं खूप लोकांची रिक्वेस्ट होती की सर तुम्ही आम्हाला इकॉनॉमिक्स विषयामध्ये एक्झॅक्टली काय अभ्यास करायचा हे सांगा. तर आज मी तुमच्यासाठी इकॉनॉमिक्स विषयामध्ये एक्झॅक्टली काय अभ्यास करायचा हे तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. तर जसंही तुम्ही एक ट्री डायग्राम बघून राहिलेले आहे, हा ॲक्च्युली माइंड मॅप आहे जो मी बनवलेला आहे तुमच्यासाठी पर्टिक्युलरली. हे मी तुम्हाला शेअर करणार आहे माझ्या सिम्पली सिव्हिल्स नावाच्या टेलिग्राम चॅनलवर. तर तुम्ही ते जॉईन करू शकता चॅनल. आणि इथे पण तुम्ही जर पहिल्यांदाचा व्हिडिओ बघत आहे तर मी असे व्हिडिओज, इम्पॉर्टंट कामाचे व्हिडिओज आणि ट्युटोरियलसुद्धा या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर तुम्हाला इच्छा असेल की शिकून घ्यायचं आहे तुम्हाला भरपूर काही माझ्याकडनं, तर तुम्ही माझं हे चॅनल जॉईन करू शकता. डेली याच्यावर आपला काही एक ना एक व्हिडिओ आपण अपलोड करू डेली, आणि त्याच्यात आपण वेगवेगळे विषय, पर्टिक्युलरली इकॉनॉमिक्स किंवा पॉलिटी किंवा जॉग्रफी अशा विषयांचं आपण त्याच्यामध्ये ट्युटोरियल टाकू. जनरल सायन्स हे पण मी टाकणार आहे. त्यासाठी आम्ही काही टीचर्सला आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे, त्यांच्याकडनं जे एक्सपर्ट टीचर आहे त्यांच्याकडनं व्हिडिओज बनवून आम्ही तुमच्यासमोर इथे प्रस्तुत करणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. ठीक आहे. तर आजचा विषय जो आहे इकॉनॉमिक्स विषयामध्ये आपण एक्झॅक्टली काय अभ्यास करायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर इकॉनॉमिक्समध्ये आपण सुरुवात करूया 5 इयर प्लॅनपासून. ठीक आहे. पंचवार्षिक योजना ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. आणि यामध्ये पर्टिक्युलरली सगळे 5 इयर प्लॅन आपल्याला वाचायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वाचताना हे लक्षात घ्यायचं आहे की टार्गेट काय दिले होते प्लॅन बनवताना किंवा प्लॅन समोर प्रस्तुत करताना, काय टार्गेट ठरवण्यात आलेले होते, प्रतिमान कोणते होते, टार्गेट अचीव झाले की नाही झाले. जे टार्गेट अचीव झाले ते लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली टार्गेट अचीव न होणे ही कॉमन गोष्ट आहे. टार्गेट झाले जे अचीव ते लक्षात ठेवा. आणि जर बाकी पण टार्गेट जे अचीव झाले किंवा नाही झाले असं तुम्हाला लक्षात राहत असेल तर सगळं लक्षात ठेवा. पण जर लक्षात नसेल राहत तर पर्टिक्युलरली टार्गेट जे अचीव झाले ते तुम्ही लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, किती खर्च करायचा होता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि किती खर्च झाला. ठीक आहे. हे टार्गेट. ठीक आहे. त्याच्यातलं टार्गेट समजा मानून चालू की आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेत एक्स अमाऊंट ऑफ खर्च करायचा होता आणि तो त्याच्यावर खर्च झाला, ते आम्हाला लक्षात ठेवायचं आहे की किती टार्गेट होतं, किती अचीव झाला. ठीक आहे. तर हा पहिला मुद्दा, टार्गेट किती आणि अचीव किती झाला. ओके. त्यानंतर इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट, काय डेव्हलपमेंट झाल्या पर्टिक्युलरली एका पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान. जसं BHEL, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, ही संस्था केव्हा स्थापन झाली, ही कंपनी केव्हा स्थापन झाली. त्याच्याशिवाय आपण असं म्हणू शकतो की पर्टिक्युलरली IIT केव्हा स्थापन करण्यात आली, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये. सिंद्री कारखाना केव्हा बनवण्यात आला. ठीक आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह फॅक्टरी ही केव्हा स्थापन करण्यात आली. अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. तर ते इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट ह्या भागामध्ये आपण समजू शकतो. पॉलिटिकल इव्हेंट्स, पॉलिटिकल इव्हेंट्स म्हणजे जसं पर्टिक्युलरली इंदिरा गांधींची हत्या केव्हा झाली, कोणत्या पंचवार्षिक च्या दरम्यान झाली. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं पॉलिटिकल इव्हेंट्स कोणते महत्त्वाचे घडलेले होते त्या पर्टिक्युलर पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पंचवार्षिक योजनेमध्ये मध्ये काही काळांसाठी इयरली प्लॅन पण आलेले आहेत. ठीक आहे. तर ते कोणत्या ड्युरेशनमध्ये इयरली प्लॅन आलेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्याशिवाय पर्टिक्युलरली इयरली प्लॅनमध्ये ते इयरली होण्याचे काय कारण आहे, त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्याशिवाय इयरली प्लॅनमध्ये काय स्पेशल अचीवमेंट झाली हेही आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, इथे मला कोणत्याच प्रकारचं टीचिंग द्यायचं नाही आहे. पर्टिक्युलरली आपल्याला फक्त सिलेबस समजून घ्यायचा आहे. म्हणून मी एक जस्ट छोटंसं एक्झाम्पल सांगतो की 1991मध्ये LPG रिफॉर्म्स आहे ना, LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, हे रिफॉर्म्स आले. ते रिफॉर्म्स 1991मध्ये आले. तर 1991 ही पंचवार्षिक योजनेचा भाग होती की ही सिंगल इयरवाला प्लॅन होती. ठीक आहे. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचे काय परिणाम झाले, का बरं LPG आलं, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर हे तुमचं 5 इयर प्लॅनच्या बाबतीत आपण बोललो. आता आपण बँक सिस्टमच्या बाबतीत बोलू. ठीक आहे. भारतामध्ये
एक सेंट्रल बँक आहे, ठीक आहे. बऱ्याचशा देशांमध्ये आहे, तशी भारतामध्ये पण आहे. आणि काही गव्हर्मेंट बँक्स आहेत, काही रिजनल बँक्स आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या बँकेचे प्रकार आहे. काही सहकारी संस्था पण आहेत, ठीक आहे. तर या सगळ्या जे टाईप्स ऑफ बँक्स आहे हे आपल्याला माहीत पाहिजे, ठीक आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलरली मी तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये आपल्याला टाईप्स ऑफ बँक हे लक्षात राहिलं पाहिजे की कोणत्या कोणत्या प्रकारच्या, व्हॉट आर द टाईप्स ऑफ बँक्स, दॅट इज व्हॉट वी शुड नो. आणि याच्यामध्ये पण नॅशनलाइज बँक कोणत्या आहे आणि यांची हिस्ट्री थोडीशी. हिस्ट्रीमध्ये कसं की या बँक केव्हा झाल्या तयार, कोणत्या कमिटीच्या शिफारशीनुसार या बँक बनल्या, ठीक. आणि या बँकेच्या बनण्याच्या म्हणजे काय क्रायटेरिया होता बनण्याच्या वेळेस, त्या कमिटीने कोणता क्रायटेरिया ठेवला होता ज्याच्या बेसिसवर यांचं नॅशनलायझेशन झालं, हे सगळं केव्हा झालं, 2 स्टेपमध्ये झालेले आहे. कोणत्या स्टेपमध्ये कोणती बँक झाली, एक थोडी बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला या बाबतीत हवी, ठीक आहे. बाकी सगळ्यात महत्त्वाची बँक म्हणजे RBI. तर RBIचं स्ट्रक्चर काय आहे, याचं स्ट्रक्चर आपल्याला बिलकुल माहीत असलंच पाहिजे. याचं स्ट्रक्चर काय आहे, किती गव्हर्नर असतात, किती डेप्युटी गव्हर्नर असतात, कोण गव्हर्नमेंटकडनं अपॉइंट असतं, किती रिजनल हेड्स असतात, कोणत्या कोणत्या रिजनमध्ये कुठे कुठे सेंटर आहे, पर्टिक्युलरली कुठे ट्रेनिंग सेंटर. या बेसिक अंडरस्टँडिंग जे आहे RBIच्या बाबतीत आपल्याला माहीत पाहिजे. RBIचे कार्य काय, ठीक आहे. स्ट्रक्चर तर माहीतच झालं, त्याच्याशिवाय त्याचे कार्य काय, तर हे सगळे कार्य वगैरे आपल्याला माहीत पाहिजे. आणि जेवढं होऊ शकेल तेवढं प्रॅक्टिकल अप्रोच या गोष्टी समजताना ठेवा. आणि त्यातल्या त्यात सगळ्या कार्यामध्ये जर कोणती सगळ्यात महत्त्वाचं कार्य जर असेल तर त्यांची मॉनिटरी पॉलिसी बनवण्याचं कार्य जे आहे, मॉनिटरी पॉलिसी बनवण्याचं कार्य RBIचे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये मॉनिटरी पॉलिसी हँडल करताना या बनवताना ते CRR, SLR, मार्जिन, MSF या सगळ्या गोष्टींचा ते लक्ष ठेवतात त्या सगळ्या गोष्टीवर. तर या गोष्टी काय असतात, त्यांचा काय परिणाम होतो, ठीक आहे. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीला ते कशा सपोर्ट करतात किंवा कशा अपोज करतात, ठीक आहे. आपल्या इकॉनॉमीला हँडल करणारे 2 सोर्सेस आहे, एक तर गव्हर्नमेंट आहे, शेवटी RBI पण आहे, ठीक आहे. RBI पण आपल्या इकॉनॉमीला बऱ्याच प्रमाणात कंट्रोल करू शकते. तर त्यांचे कोणते टूल्स त्यांच्या हातात आहे RBIच्या हातामध्ये हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. तर कोणत्या कमिटीजनी काय काय रेकमेंड केलं आणि काय चेंजेस झाले त्या कमिटीच्या रेकमेंडेशननुसार हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हिस्ट्री, पहिली बँक केव्हा बनली, दुसरी बँक केव्हा बनली, केव्हा इम्पिरियल बँक बनली, ठीक आहे. जसं मी सांगितलं नॅशनलायझेशन केव्हा झालं, 2 स्टेपमध्ये नॅशनलायझेशन झालं, तर केव्हा झालं, तर ह्या हिस्ट्रीचा भाग जो आहे आपल्या पर्टिक्युलरली बँकशी रिलेटेड हे आपल्याला माहीत पाहिजे. ओके, तर हे बँकिंगच्या बाबतीत झालं. आता इन्फ्लेशन चे खूप टाईप्स आहेत, ठीक आहे. तर ते टाईप्स आपल्याला सगळे माहीत पाहिजे. टाईप्स, इन्फ्लेशनचे कारणं माहीत पाहिजे, का बरं इन्फ्लेशन होते, इन्फ्लेशन कमी करण्यासाठी, इन्फ्लेशन थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, काय करता येईल, कोण करतं, है ना, हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन बेस्ड म्हणजे एक पर्टिक्युलर सिनारिओ अगर तुम्हाला दिलेला आहे, सिनारिओ जर तुम्हाला दिलेला आहे तर त्या पर्टिक्युलर सिनारिओमध्ये इन्फ्लेशन होईल की डिफ्लेशन होईल, है ना. तर हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे. तर हे तुम्हाला वाचावं लागेल. ओके, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. मग त्याच्यानंतर आहे टॅक्स सिस्टम इन इंडिया. तर कोणत्या प्रकारचे टॅक्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत भारतामध्ये, कोणत्या प्रकारची टॅक्स सिस्टम आहे, त्याची थोडीशी हिस्ट्री पण आपल्याला माहीत पाहिजे की कशा प्रकारे कोणते टॅक्सेस ॲड होत गेले, कोणते टॅक्सेस निघत गेले, सर्वात जास्त आपल्याला कोणत्या टॅक्सेसमधनं सगळ्यात जास्त आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो, हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे. किती टॅक्सची कोणत्या ब्रॅकेटमध्ये किती अमाऊंट, किती पर्सेंटेज असतो, टॅक्सचे टॅक्सचे प्रकार कोणते आहे, सब टॅक्स, सेस काय असतो, हे सगळं आपल्याला त्यामध्ये माहीत पाहिजे. आणि करंट चेंजेस म्हणजे आत्ताच्या घडीला काय चेंजेस केलेले आहे किंवा आत्ताच्या घडीला टॅक्सेस कोणत्या रेटनी घेतले जातात हे आपल्याला माहीत पाहिजे. जुनी बुक वाचू नका, कोणतीही बुक वाचत असाल, नवीन बुक वाचा, तेव्हाच हे चेंजेस जे झालेले आहेत ते त्या बुकमध्ये रिफ्लेक्टेड मिळतील. जुनी बुक वाचाल, खूप जुनी, तर बरेचसे चेंजेस जे होतात, हा जो विषय आहे इकॉनॉमिक्स हा करंट अफेअर्स बेस्ड चॅप्टर आहे, सब्जेक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला असे बुक्स वाचायचे आहे जे अपडेटेड आहेत, ठीक आहे. खर्च होईल नवीन बुक घेण्यासाठी, पण तो तुम्हाला कधी वर्थ आहे. एखादा क्वेश्चन आपला जर चुकला त्या 400-500 रुपयाच्या बुकसाठी,
तर ते कधीही जास्त नुकसान आपल्याला करेल. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक इज नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम मतलब भारताची टोटल इन्कम कशी मोजतात, तर त्या मोजण्याचं काय पद्धत आहे. जसं आपण म्हणतो की जगातली टॉप इकॉनॉमीपैकी भारताची पण एक इकॉनॉमी आहे, पण ते मोजण्याची काहीतरी पद्धत असेल तेव्हा त्या बेसिसवर, त्या मोजलेल्या व्हॅल्यूच्या बेसिसवर आपण हे म्हणतो आहे की भारत एक टॉप इकॉनॉमी आहे. ती मोजण्याची काय पद्धत आहे. ठीक आहे. इथं माझी बॅटरी थोडीशी डाऊन झालेली आहे, सॉरी फॉर दॅट मेसेज. तर त्याला मोजण्याची काय पद्धत आहे. तर आपल्याला GDP मोजता येतं, GNP मोजता येतं, NNP मोजता येतं. हे काय आहे हे सगळं समजून घ्या. याचे पण मोजण्याचे काही प्रकार आहेत. ठीक आहे. फॅक्टर बेस्ड वगैरे एक्सेट्रा. तर या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासू. काही दिवसात आपण सुरू करणार इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स, तेव्हा मी तुम्हाला हे सगळं समजवणार. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला मोजता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर वेगवेगळे इंडायसेस आहे. होलसेल प्राईस इंडेक्स, देन कन्झ्युमर प्राईस इंडेक्स है ना. आत्ता आपण इन्फ्लेशन कोणत्या बेसिसवर मोजतो, कन्झ्युमर प्राईसवर मोजतो की होलसेल प्राईसवर मोजतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. आणि काय परिणाम, पर्टिक्युलरली बेस इयरचा काय परिणाम होतो है ना, बेस इयरचा काय परिणाम होतो या व्हॅल्यूजवर, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी, आणि कोण पब्लिश करतं या सगळ्या गोष्टी, कोर WPI काय, कोर CPI काय है ना, फूड WPI, फूड CPI, कोणत्या फॅक्टरला किती वेटेज आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या सर्व गोष्टीमध्ये पर्टिक्युलरली नॅशनल इन्कमच्या चॅप्टरमध्ये समजून घ्याव्या लागतात. ओके. मी जर थोडा फास्ट बोलत असेल तर प्लीज मला माफ करा आणि कमेंटमध्ये तसं सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओच्या वेळेस थोडासा स्लो बोलणार. ओके. जर असं असेल, फास्ट असेल तर. अदरवाईज ही स्पीड मला ओके वाटते. ऑल राईट. आपण समोर जाऊया. हा एक अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे, पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे. याला आपण स्टार मार्क करू शकतो. याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत आणि समोरही प्रश्न येण्याचे याच्यावर खूप चान्सेस आहे. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे इंडायसेस बघायला मिळतील. ठीक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, GII, त्याच्यानंतर असे बरेचसे इंडेसेस याच्यामध्ये बघायला मिळतील. त्याचे काय क्रायटेरिया आहे. ठीक आहे. कोणते त्याच्यामध्ये आपण क्रायटेरियाच्या बेसिसवर आपण डिसाईड करतो की कोणती कंट्री मागे आहे, पुढे आहे, कोणता त्याचा स्टँड आहे, किती व्हॅल्यू आहे त्याची, हे आपण कशावरून जज करतो ते इंडायसेस आपल्याला माहीत पाहिजे. कोण ते इंडायसेस पब्लिश करून राहिलेलं आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. कोणत्या कमिटीज आत्तापर्यंत झाल्या है ना. जर आपण म्हणतो की पॉवर्टी आहे, तर पॉवर्टी कशी डिसाईड करणार, कोण पुअर आहे, कोण पुअर नाही आहे, हे कसं डिसाईड करणार. तर त्याच्यासाठी काही कमिटीज तयार झालेल्या होत्या. जसं वायकेलक कमिटी, लकडावाला कमिटी, सुरेश तेंडुलकर कमिटी है ना, अशा बऱ्याचशा कमिटीज आपल्या झालेल्या आहेत. तर त्या कमिटीज कोणत्या आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. हे झालं पॉवर्टीच्या बाबतीत. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंटच्या बाबतीत टाईप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट, किती प्रकारच्या अनएम्प्लॉयमेंट आहेत है ना, कोणत्या अनएम्प्लॉयमेंट आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. राईट. आणि त्याचं कारण काय आहे, ते दूर कसं करू शकतो, याही गोष्टी आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. डिप्रायव्हेशन म्हणजे वंचितता. एखादा व्यक्ती वंचित आहे कोणत्या गोष्टीमुळे, गोष्टीपासून वंचित आहे, तर तो का वंचित आहे, कसं डिसाईड करणार तो वंचित आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये माहीत पडतील. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके. नेक्स्ट टॉपिक इज पब्लिक फायनान्स. याच्यामध्ये आपली फिस्कल पॉलिसी, बजेट, अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. ठीक आहे. कशाप्रकारे आपला जो राजकोष आहे तो जमा होऊन राहिलेला आहे, कोणत्या फंडमध्ये, कन्सॉलिडेटेड फंडमध्ये जमा होऊन राहिलेला आहे की बाकी कोणत्या फंडमध्ये जमा होऊन राहिलेला आहे, कोणत्या आर्टिकलच्या अंडरमध्ये तो फंड हाताळण्याचा अधिकार कोणाला आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहे. त्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. नेक्स्ट इज ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर याच्यावर प्रश्न येतात, पण तेवढ्या जास्त प्रमाणात नाही. पण पर्टिक्युलरली गव्हर्मेंट स्कीम्स या ॲग्रिकल्चर रिलेटेड खूप जास्त असतात. तर त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीवर सबसिडी मिळून राहिली, किती सबसिडी मिळून राहिली, गव्हर्मेंटनी काय स्कीम काढली, कशाप्रकारे त्यांना शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, शेतकऱ्यांना काय मिळणार आहे ना, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली कशाप्रकारे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे किंवा नुकसान होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये समजायच्या आहे. कोणत्या ऑर्गनायझेशन रिलेटेड आहे, जसं ॲग्रिकल्चर रिलेटेड रिसर्च कोणती ऑर्गनायझेशन करते है ना. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमधनं समजून घ्यायच्या आहे. ओके. नेक्स्ट इज पॉप्युलेशन. ठीक आहे. तर पॉप्युलेशनवरही प्रश्न आलेले आहेत.
तर त्याच्यामध्ये पॉप्युलेशनला कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिवाईड करता येईल, कशी त्याची डिव्हिजन करता येईल, सेक्स बेस्ड किंवा रिजन बेस्ड, एक पर्टिक्युलर रिजनमध्ये कोणती लोकसंख्या जास्त आहे, जर गडचिरोली भागामध्ये सेक्स रेशो काय आहे, अशा टाईपचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. ठीक आहे. करंट अवेलेबल डेटामध्ये काय आपल्यापर्यंत माहिती आता फक्त पोचलेली आहे ती आपल्याला लेटेस्ट सिच्युएशनच्या हिशोबाने आपल्याला ती लक्षात ठेवायची आहे. ओके. तर अशा प्रकारे याच्यामध्ये हे जे मी आत्ता चॅप्टर सांगितले तेवढे जर आपण कवर केले तर आपण मोस्टली याच्यामध्ये सगळंच म्हणजे चांगल्यात चांगले मार्क आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. राईट. इकॉनॉमिक्स जसं स्टुडंट्स म्हणतात की सर हा खूप कठीण सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये मार्क मिळणंही कठीण आहे, पण मला असं वाटत नाही. कारण याच्यामध्ये जो डेटा आहे जरी तो दरवर्षी चेंज होतो, पण जर कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपल्याला बिलकुल लक्षात येईल की तो कशा प्रकारे चेंज झालेला आहे. फक्त एवढंच आहे की आपल्याला करंट जे सिच्युएशन आहे याच्यासोबत चालावं लागेल. जर आपण म्हणू की करंट सिच्युएशन मी बघणार नाही, मी डायरेक्टली आपल्या पद्धतीने चालणार किंवा जे रट्टा केलेला आहे मी बुकमध्ये तेच मी लक्षात ठेवणार, इकॉनॉमिक्स हा तसा सब्जेक्ट नाही. इकॉनॉमिक्स हा दररोज चेंज होऊन राहिलेला आहे. काही ना काही नवीन पॉलिसी बनवून राहिलेली आहे, गव्हर्नमेंट काही ना काही नवीन प्रोसेस करते आहे. इकॉनॉमीशी रिलेटेड नवीन CRRची व्हॅल्यू सेट होऊन राहिलेली आहे. आत्ता जस्ट आपल्या शक्तिकांत दास जे गव्हर्नर आहेत त्यांनी आत्ताच रिसेंटली म्हणजे एखाद महिन्याआधीच CRRची व्हॅल्यू चेंज केलेली आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी चेंज होत राहतात, नवीन नवीन इंडायसेस येत राहतात, नवीन नवीन रँकिंग येत राहते इंडियाची. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बिलकुल आपण त्याच्यात अपडेट राहायला पाहिजे. ठीक आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाची सूचना की मी असे व्हिडिओज आता कंटिन्युअसली बनवणार आहे. पर्टिक्युलरली लॉकडाऊनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना एक ट्यूटरची गरज होती. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले, त्यांनी मला सांगितलं की सर काहीतरी आमच्यासाठी फॅसिलिटी द्या. तर आता मी ऑनलाईन टीचिंग सुरू केलेली आहे आणि मी या ट्री फॉर्ममध्ये जसा माइंड मॅप आहे, इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. तर तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा मी पहिला चॅप्टर घेणार तेव्हा तुम्हाला लक्षात की माइंड मॅप बेस्ड मी तुम्हाला टीचिंग देणार आहे. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड, तुम्हाला लक्षात लवकर येईल. आणि जे काही मी चेंजेस करणार किंवा व्हिडिओ टाकणार त्याची इन्फॉर्मेशन मी माझ्या चॅनलवर देणार, सिम्पली सिव्हिल्स. तुम्हाला हे चॅनल आजच जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला माझी जी काही अपडेट राहणार ती तुम्हाला तिथेच मिळणार. आणि हे जे माइंड मॅप आहे जे मी बनवलेले आहे स्वतः, हे मी फक्त आणि फक्त त्या चॅनलवरच शेअर करणार. त्यामुळे ते तुम्ही आजच जॉईन करा. तुम्हाला या सगळ्या माइंड मॅप वगैरेचा सगळ्यांचा फायदा तुम्हाला नक्की होणार. ओके. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. बाय.